नमस्कार मित्रांनो, मी संतोष गोडघासे आणि आपण बघत आहात आपलं चॅनल द आर्ट ऑफ संतोष। मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप सुंदर होणार आहे, कारण आजची जी कलाकृती आहे ती फार नाविन्यपूर्ण आहे। आज आम्ही सकाळी गावाकडे नदीवर फिरायला जेव्हा आलो होतो तेव्हा आम्हाला खूप सुंदर रम्य वातावरण येथे पाहायला मिळालं। चारही बाजूने पाणी, पूल, थोडं थोडं ऊन आणि त्यातच काळे ढग म्हणजे पावसाचे चिन्ह दिसत होते। अगदी प्रसन्न वातावरण। बघा, चित्रात दाखवल्याप्रमाणे हा निसर्गरम्य देखावा चित्र बघूनच आमच्या डोक्यात आलं होतं। आणि आता हे कसं बनवलं ते तुम्हाला मी दाखवणार आहे। ज्यावेळेस आम्ही नदीवर फिरायला गेलो होतो तिथे आम्हाला मातीचे लगदे म्हणजेच मातीचे गोळे, जे की काल आपण एक व्हिडिओ बनवला होता पोर्ट्रेटचा मातीपासून, त्या पद्धतीनंच मातीचा गोळा आणला आणि आजही आम्ही एक नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न केला। मी तुम्हाला एक शब्द दिला होता की जे काही आपण पोर्ट्रेट बनवलं होतं त्यानंतर जो प्रयोग आपण करू मातीच्या रंग माध्यमातून तो आणखी वेगळा आणि चांगला होईल। त्याच पद्धतीनं मी मातीचा लगदा आणला आणि त्यापासून आज एक निसर्ग चित्र तयार केलं। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा कशा पद्धतीने निसर्ग चित्र मी तयार केलं। त्यासाठी माझ्याकडे ब्रश आहे। बघा, फ्लॅट ब्रश घेतला होता, एक व्हाईट पेपर आहे तो की मी बोर्डवर पेस्ट केलेला आहे आणि एक रफ रेखाटन तयार करून त्यावर मी ब्रशच्या साहाय्याने यावर मी रंगकाम करणार आहे। रंगाऐवजी फक्त माती असेल। आता अशा पद्धतीने रेखाटन तयार झालं। तुम्ही बघत असाल हा जो मातीचा गोळा आहे तो मी ब्रशच्या साहाय्याने पाणी घेऊन रंगासारखा पातळ करणार आहे। सुरुवातीला ब्रशच्या साहाय्याने जे काही लँडस्केपचं बॅकग्राऊंड आहे ते रंगवून घेऊयात। रंग दिल्यानंतर जो चिखलाचा लगदा होता तो ओला करून वॉटर कलर प्रमाणे ओल्या केलेल्या बॅकग्राऊंडच्या पृष्ठभागावर तो सोडलेला आहे। जसं आपण पर्शन ब्ल्यू किंवा व्हायलेट कलरचा स्काय फ्लो सोडत असतो त्याच पद्धतीनं हा मातीचा ब्रशच्या साहाय्याने फ्लो सोडलेला आहे। हळूहळू रंगकाम चालू केलेलं आहे, जसं की आपण वॉटर कलर यूज करत असतो। बघत असाल तुम्हाला मातीचा लगदा तो दिसत आहे हातात। अशा पद्धतीने निसर्ग चित्रात छान झोपडी आहे, पाणी आहे, नारळाचं झाड आहे, झाडे आहेत, टेकडी आहे। हे सर्व काही तुम्हाला चित्र पूर्ण झाल्यानंतर दिसेल। अशा पद्धतीने बघा।
तुम्हाला मी झोपडीचे रंगकाम करून दाखवत आहे. आकाशाच्या इफेक्ट नंतर तुमच्यासमोर झोपडीला कसं रंग द्यायचा, कसे स्ट्रोक ओढायचे ते मी दाखवत आहे. बारकाईने लक्ष असू द्या. बघा आपली झोपडी जवळपास तयार झालेली आहे. फक्त झोपडीच्या भोवताली आपल्याला जे काही बेट आहे हिरव्या रंगाचे ते मातकट रंगाने रंगवून पूर्ण केलेले आहे. अजूनही त्यात भरपूर कामे बाकी आहेत. दरवाजाचा आतला भाग जो की जास्त डार्क दाखवण्यात आलेला आहे, कारण की झोपडीमध्ये अंधार आहे. बाहेरचा भाग प्रकाशित आहे. अशा पद्धतीने आपली झोपडी तयार झालेली आहे. त्यानंतर आपण चित्रातील जो सभोवतालचा भाग आहे तो दाखवण्याचा प्रयत्न करूयात. रंगकाम तर सगळेच करतात, परंतु मातीच्या माध्यमातून केलेला हा एक प्रयोग आहे. पाण्याचा इफेक्ट, पाण्यात दिसणारी डोंगराची शॅडो, पाण्यावर होणारे सभोवतालच्या परिसरातील रिफ्लेक्शन्स दाखवण्याचा प्रयत्न. अशा पद्धतीने आपण झोपडी व आकाशाचा मागील भाग तयार केलेला आहे. दुसऱ्या कडेला आपण नारळाची झाडं काढणार आहोत. नारळाची पाने, पाण्यामध्ये नारळाची शॅडो पण दाखवावी लागेल. अशा पद्धतीने आपण हे चित्र तयार केलेले आहे. जो भाग आपण काढलेला आहे तो चित्रात पूर्णपणे दिसत नाहीये, परंतु ज्या वेळेस पूर्ण चित्र होईल त्यावेळेस तुम्हाला तो पूर्णपणे दिसेल. अशा पद्धतीने आपण निसर्ग चित्र जवळपास तयार केलेले आहे. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. पाण्यावरची तरंग, झोपडीवरचा इफेक्ट, काठावरची झुडपे, पाण्यात दिसणारे रिफ्लेक्शन, आकाशाचा मागील भाग, अशा पद्धतीने आपण तयार केलेला आहे.
मित्रांनो, तुम्हाला हे निसर्ग चित्र आवडले असेल तर शेअर करा, लाईक करा आणि चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर एक वेळेस नक्की सबस्क्राईब करा. याच पद्धतीने व यापेक्षाही सुंदर चित्रे किंवा कलाकृती आपण दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करू. हा शब्द तुम्हाला धन्यवाद मित्रांनो. चॅनलला शेवटपर्यंत प्रतिसाद दिला त्याबद्दल